मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत आता सध्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी सुंदर असं नगराध्यक्ष केसरी ओपनचं मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राची आणबाण शान असणारा पब्लिकचं ओरिजिनल भिताड म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे करंजी पुलकरांचा हिंद केसरी बाजीराव सुद्धा सासवडच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे. आज कसं नियोजन आहे माऊली? आमच्या बाह्यांनी केले. बाह्यांनी नियोजन केलंय. कुणाबरोबर दिसेल पळता? नवीन चेहरा आहे का? नवीन चेहरा नवीन चेहरा आहे. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आले नगराध्यक्ष केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? सुशांत मोडक. बरं, आणि आज कोणा घेऊन आलाय? वडकीचा चॉकलेट. मित्रांनो, वडकीकरांचा चॉकलेट आलाय. दादा कसं काय नियोजन आहे आज? त्याच्याबरोबर कर्जत जामखेडचा बाबे. बाबे आहे, कर्जत जामखेडचा बाबे आहे. मित्रांनो, कर्जत जामखेडकरांचा बाबे आहे. ह्याच्याबरोबर आज सुंदर असं नियोजन केलंय. दादा चल, तुला शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, काजल पण आलाय. काजलचं गाव कुठलं दादा? डोंबळवाडी. डोंबळवाडीचं काजल आहे. कसं काय नियोजन आहे आज दादा? आज नियोजन पुण्याचं आपलं गोल पांढरा पक्ष. बर, गोल्डन पक्ष. वाईट गोल पक्षाबरोबर पाळणार आहे काजल, बारका पक्षा. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, रावेत पुनवळ्याचा लक्ष पण आलाय. दादा कसं नियोजन आहे आज? कुणाबरोबर दिसेल पळताना? आज काय माहिती नाही, भावाला माहिती. भावाने केले का नियोजन? बरं, असं चला शुभेच्छा तुम्हाला. वजन कमी होतंय. कुणाला घेऊन आलाय आज? साई आलाय. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि माळशिरसचे नगरसेवक सचिनप्पा वावरे यांचा साई आलाय. सध्या जोरदार चर्चा असणारा साई आहे. तर दादा काय सांगाल, कसं काय साईचं नियोजन आहे? काही चांगले नियोजन आहे. बरं, कुणाबरोबर दिसेल पळताना? चंद्रबरोबर नियोजन करण्यात आलं आहे. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिनप्पा वावरे यांचा साईसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक विश्वजित भैया देशमुख आपशिंगे यांचा चित्र्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. दादा कसं काय नियोजन आहे आज? शेटनी केलं का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. जुन्नर किंग गरुडा पण आलाय. दादा कसं काय नियोजन आहे गरुडाचं आज? गरुडाचा आज मातोबाची आळंदी, हां, तिथला तुफान आणि गरुडा पाळणार आहे. दादा चालतंय, तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत बापू शेठ शेवाळे. बापू शेठ नमस्ते. आज कोणाला अर्जुन आणले काय? दादा कसं काय नियोजन आहे अर्जुनचं आज? चांगलं नियोजन. कुणाबरोबर दिसेल पळताना? जगताप शेठच्या चिक्या संघ. चिक्या सगळं. बरं, म्हणजे आपला कारुंडेकरांचा चिक्या. मित्रांनो, कारुंडेकरांचा चिक्या आणि अर्जुन पळताना दिसणार आहे. चला दादा, तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवनाप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. दादा ह्याचं नाव काय? सुंदर. पड्यालचा राणा आणि त्याच्या पलीकडचा शिवा 2201. बरं, शिवाय कुठलं गाव? मुळशी. कसं काय नियोजन आहे आज? नियोजन सगळे आपले जवळचे जवळ. पुन्हा ह्याचं बरोबर आहे? ह्याच्याबरोबर आमचे काय नाव आहे तिथे? फौजी. पलीकडच्याचं राणा आणि शिवायचं शिवायचं पोरांना माहिती. पोरांना माहिती. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नाव काय याचं? रुद्रा. गाव कुठलं? पारगाव. खंडाळा का? तारगाव. बरं बरं, कोरेगाव. बरं, कसं काय दादा नियोजन आहे असते? आज कुणा शिवाय बरोबर नियोजन केलंय. बरं, बरंच ना मला आज. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आज कोणती बैल घेऊन आलाय? कबीरा आणि सोन्या. कबीरा आणि सोन्या. गाव कुठलं हो कबीराचं? काटापूर. आणि सोन्याचं? एकच घरचा. मित्रांनो, हाच तो कबीर आणि सोन्या आहे ज्यानं फलटणच्या तिरकवाडीच्या मैदानामध्ये कमाल केली होती. सेमी क्रमांक 7 मध्ये ज्या समान सगळ्या गाड्या उतरल्या होत्या. निकाल देताना सुद्धा पंचांना म्हणजे खूप हे करावं लागलं होतं. मात्र सोन्याने कडनं पळून 8व्या तासातनं निकाल घेतला होता. दादा काय सांगाल सोन्या आणि कबीराच्या विषयी? त्या दिवशी ही जोडी पळाली होती ना? त्यावेळेस आपली बाईट नाही घेता आली मला. मी बाहेर होतो पुण्यात सायकल रेसच्या शूटिंगला. तर काय सांगाल, कसा आनंद होता त्यावेळेसचा? त्या दिवशी एकदम अति गगनाला आनंद मिळाला. मित्रांनो, तो तिरकवाडीचा सेमी क्रमांक 7 बैलगाडी शर्यत ओपन मैदानामध्ये सोन्यानी नावलौकिक केले तिथे. आणि आदत आहे सोन्या आपला. ओपनच्या ह्याच्यात तो आदत मध्ये पळाला. बरं, आणि जोडीदार होता ना आपला कबीरा आणि सोन्या. घरचीच गाडी का पळवता दादा? सीट घरचीच गाडी पळवली. काय पळवली घरची गाडी. बरं, सोन्या आदत होता, म्हणलं पब्लिकचाच बादशाह आहे, पळूया एकदा. आणि आज कसं काय नियोजन आहे? आज पण घरचा बघा, घरचा साथ. मित्रांनो, ह्यांनीच काठापूरचं मैदान आयोजित केलं होतं. आता परत एकदा मैदान कधी पाहायला मिळेल?
परवाला दुसरं बरोबर पण मात्र ह्यावेळेस सुधारणा होतील ना सगळ्यात एक नंबर सुधारणा करणार एकदम टॉप नियोजन करणार बरं बरं आणि एकदम आजचं म्हणजे नियोजन असणार. आणि ह्यांच्याच मैदानामध्ये पुढं बांडा ग्रुप पाहायला मिळाला होता बैल धरण्यासाठी जागेचं अंतर कमी असल्या कारणाने तर तो बांडा ग्रुप पण बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या 3 फेऱ्याच्या मैदानाला माहीत झाला. त्यामुळं दादा तुमचं अभिनंदन. त्या दिवशी तुमच्या नंदीने खूप चांगली लढत दिली आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तो इतिहास झाला आणि तो व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झाला, स्क्रीनशॉट पण खूप व्हायरल झाला. त्यानंतर काय कोणाच्या प्रतिक्रिया फोन वगैरे आले का बैलांचा? सगळ्यांचे फोन आले, काय म्हणाले? सगळ्यांचे अभिनंदन, सगळ्यांनी अभिनंदन केलं. आम्हाला बैल देऊ म्हणलं देऊ, काय अडचण नाही. देणार. बरं हो. बरं चालतं. एकदम साधी बोळी माणसं आहेत ही सगळी मित्रांनो. चला दादा तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. ह्याचं नाव काय दादा? ह्याचं नाव बादल. कुठलं गाव? अहिल्यानगर. आणि ह्याचं डमरू बादल अहिल्यानगरचीत काही. कसं काय नियोजन आहे आज? कोणाबरोबर ह्याचं डमरूबरोबर? हां ह्याचं कोणाबरोबर आहे बादलचं? इथला स्थानिक. बरं चालतंय. चला शुभेच्छा तुम्हाला. तेजा पलीकडचा मायब्या आणि त्याच्या पलीकडचा तो नाही का? बरं तेजा मायब्या गाव कुठलं दोघांचं? पुनावळे आणि वाकड. कसं काय नियोजन आलं का? बरं तुला का मारतो का? बरं कोणाबरोबर नियोजन आहे आज? नियोजन कोणाबरोबर आहे? कोणाबरोबर नियोजन आहे? त्याच्याचं ते बोरचं एक बैल आहे आणि ह्याचं मायब्याचं? माहिब्याचं तो संदीप बाई माळीचा हरण्या. बरं चांगलं नियोजन केलं राव. चला शुभेच्छा तुम्हाला. मल्हार आणि पलीकडचा ओम्या. गाव कुठलं मल्हार ओम्याचं? मानमूळ शिवून आलं. बरं कसं काय नियोजन आहे? हाय भावानीच केलेलं आहे. भावानी. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. गुरु गाव कुठलं गुरुचं? निवरी वाकळवाडी वय सोमडायवरचं आहे. कसं काय नियोजन आहे आज? नियोजन आहे मालकासनी माहिती आहे, त्यांचाच फोन चालू आहे. बरं 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 तुम्हाला फक्त घेऊन ये म्हणले का? बरोबर चालतंय. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक गुंडाभाऊ पवार नांदवळकर आणि तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन यांचा वजीरसुद्धा मैदानात आला आहे. दादा आज कसं नियोजन आहे वजीरचं? आहे की बुलेट बरे. बुलेट बरोबर. आणि आपला सुंदर येणार का? सुंदर नाही, सुंदर कोळ्याला. सुंदर कोळ्या पाळणार आहे. बरं आणि अजून कुठले कुठले नंदी आणलीत? आमचा सुंदर आणलाय. तुमचा सुंदर आणलाय. बरं नांदवळचा सुंदर पण आलाय आणि वजीर पण आलाय बारका आणि मोठा सुंदर आपल्याला सप्तहिंद केसरी सुंदर हा कोळ्याच्या मैदानात डायरेक्ट पळताना दिसणार. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो रायगावकरांचा रुद्रा पण मैदानामध्ये दाखल झालाय. आपण पाहू शकता रुद्रा या मैदानात दाखल झालाय. कसं नियोजन आहे आज दादा? बर गोविंदा. मित्रांनो गोविंदा पळताना दिसणार ह्याच्याबरोबर. ह्याचं नाव काय? खंडाळ्याचा राजा. बरं कसं काय नियोजन आहे? पलीकडचं काय नाव त्याचं? बरं नाव माहीत नाही का? हां बिंगो बरोबर आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे यांचा हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. आणि इकडे पाहू शकता बैजा पण आलाय मैदानामध्ये. नाव काय याचं? रायबा. कुणाबरोबर नियोजन आहे आज रायबाचं? कुणाबरोबर दिसेल पळताना? बरं अजून कुठला आणलाय नंदी? शिट्टी. मित्रांनो शिर्डीची शिट्टी आणि शिर्डीचा रायबा आलाय. नियोजन माहित नाही. शिट्टीचा आपला रामभाऊ पांढरेगडणी संक्रापूर यांचा वाला पाखरा आहे. सरपंचाचा पाखरे आहे का? बरं चला शिट्टी बरोबर शुभेच्छा तुम्हाला. लोणंदकरांचा भावऱ्या सुद्धा आलाय बघा मित्रांनो मैदानामध्ये. कुणाबरोबर नियोजन आहे आज? सोनू भाऊनी नियोजन केलंय. बरं पलीकडच्यांचं नाव काय दादा? पलीकडच्या सुंदर कुठला दादा? बारामतीचा सुंदर पण आलाय मित्रांनो शिरसुफळचा. आणि हो पलीकडचा बरं बादशाह. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. नाव काय दादा याचं? जीवा पण आला. जीवाचं गाव कुठलं? खळदचं आहे. कसं काय नियोजन आहे खळदच्या जीवाचं? चांगलं नियोजन आहे. बरं कुणाबरोबर दिसेल पळताना? संग्राम बरोबर दिसेल. संग्राम बरोबर. कुठला आपला? जेऊरचा संग्राम. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता माळशिरस तालुक्याची आणबाण शान असणारा हिंद केसरी चिक्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. आणि आज सुंदर असा पायरा करण्यात आला आहे. अर्जुन आणि चिक्या एकत्र पळताना दिसणार आहेत आपल्याला. नाव काय आहे मित्रा? गदर. गाव कुठलं गदरचं? बरं ओळखी. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडं आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक नाना गरुडे आहेत. नाना नमस्ते. नाना आज कुणाला घेऊन आलाय? छोटा कॉकटेल आहे. छोटा कॉकटेल घेऊन आलाय. बरं आणि मोठा कॉकटेल कधी दिसेल नाना? सगळ्यांना उत्सुकता लागली. आहे जरा बैल आजारी आहे. बरं आज फेरीला आणायचं आहे. बरं फेरा काढायचा आहे त्याचा. बरं फेरा काढायची ही तशाच पाठीवरती. हो, याच मग पाठीवरती. झालाय का रिकवर का नाही अजून? आलाय कवर होत पण एक फेरा काढायचा आहे. डॉक्टरांचं म्हणून एक फेरा काढून बघा. चला नाना आजच्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्ते. आज कुणाला घेऊन आलाय? आज माऊली. माऊली. गाव कुठलं माऊलीचं?
कात्रज मांगडेवाडी कात्रज मांगडेवाडीचा माऊली आलाय दादा नो. आणि कसं काय आज नियोजन कसं काय कोणाबरोबर आहे? शंभू म्हणून शंभू कुठला? निर्यातला. निरेतला शंभू. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान राहुल दादा जगताप यांचा कन्हैया सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय. दादा कसं काय नियोजन आहे आज? दादांनी केलंय. बरं चला शुभेच्छा तुम्हाला.